वास्तू फक्त एकच सेंटेन्स म्हणते, तो आहे तथास्तु. तथास्तु. मला वाटलंच एखाद्या होतं. व्यक्तीच्या जीवनामध्ये जितकेही प्रॉब्लेम्स असेल, स्वामी म्हणतात तू कशाला घाबरतो, हे 9च्या 9 ग्रह मी माझ्या हाताखाली दाबून ठेवलेले आहेत, तू कशाला घाबरतोस, तू सुरुवात तर कर. इथे झोपल्यामुळे बाळ कन्झीव्ह होणार नाही. ओके. त्यांना मी फक्त दक्षिणेकडे शिफ्टिंग केलं आणि काही काळानंतर एक गुड न्यूज त्यांनी मला ती दिली. मी विचारलं इथे काही स्मशानभूमी आहे का आसपास. त्यांनी सांगितलं पूर्वी ही जी बिल्डिंग जी बांधलेली आहे तिथे आधी स्मशानभूमी होती आणि त्या गोष्टी मला दिसल्या तिथे. ओके. अजून थोडंसं विचारत गेल्यावर कळलं की काही प्रेत जळतंय तिकडे. एखादी वास्तू एखाद्याला करोडोहून शून्याला आणू शकते. काळसर मांजराची मला अशी म्हणजे माझ्यावरती ती हल्ला करते असं दिसते. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरे रंगे सुष्ठुवासस्तमचायु. लक्ष्मी देवीचा फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल, शुक्रवारच्या दिवशी श्री सुक्तमचं पाठ लक्ष्मी मातेकडे पाहून किंवा त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून श्री सुक्तमचा जर तुम्ही पाठ करत असाल तुमचा फायनान्स. शुक्रवारचे व्हाईट कलरचे अन्न पदार्थ 1.25 किलोच्या स्वरूपात एखाद्या गरीबाला दान धर्म करून सुद्धा तुमचा फायनान्स चांगला होतो. त्याचबरोबर या रामरक्षा स्तोत्रमचं पठण जर तुम्ही मल्टिपल टाइम जर करायला सुरू केलं तुम्हाला काही दिवसातच कळेल की हा आजार बऱ्यापैकी कमी झालेला असेल. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज एक नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय परत. तर आजचा आपला पॉडकास्ट असणार आहे वास्तूवरती. तर घर घेताना वास्तू कशी असावी, त्या वास्तूमध्ये काय असावं आणि काही चेंजेस करायचे असतात त्यावरती पूर्णपणे आपला पॉडकास्ट जाणार आहे. तर तुमच्या काही DMs होते मला, तर त्या DMsच्या क्वेश्चन्सवरती मी हा पॉडकास्ट फॉलोअप करतोय. तर खास तुमच्यासाठीच तुमचेच प्रश्न घेऊन हा पॉडकास्ट सॉल्व्ह करतोय मी. तर नक्की पहा आणि आजचा पॉडकास्ट आपण सुरू करूया. नमस्कार सर. नमस्कार, मी मनोज नाईक, वास्तुतज्ञ, रेकी ग्रँडमास्टर आणि न्यूमरोलॉजिस्ट. ओके. तर तुमची ओळख तर आमच्या प्रेक्षकांना सांगितलीत. येस. तर खूप छान. तर आता जसं मी स्टार्टिंगलाच सांगितलं की मी प्रश्न घेऊन आलोय ते आमच्या व्ह्यूअर्सचे आहेत डायरेक्टली. बरोबर. आता आम्ही जे मागचे पॉडकास्ट केले त्याप्रमाणेच आमचे प्रश्न असणार आहेत. बरोबर. तर त्यालाच आपण सुरू करूया. येस. सर्वप्रथम घर. वास्तू म्हटलं की घर येतं डायरेक्टली. तर घर घेताना आपण खूप काही गोष्टी बघतो, जसा घराची दिशा कोणती असावी, घर कसं असावं, देवघर कुठे असावं, हे आम्ही भरपूर वेळा बघून झालोय. आता मागचा एक पॉडकास्ट केला त्याच्यात पण आम्ही पाहिली ही गोष्ट, त्यांनी एक्सप्लेन केली. तर तेच प्रश्न होता की घर आपण बघतो, घराची जागा बघतो, सर्व बघतो, पण माझं एक राहून गेलं, एक रुकरुक होती की घर आपण बघतो, घराची जागा सर्व बघतो, पण ती बिल्डिंग असते ती कशी बनली आहे हे आर्किटेक्चर फर्मनी आपण बघतो की ती छान दिसते, बरोबर, पण ती कोणत्या जागेत बनली आहे हे कधी आपण बघत नाही. बरोबर. किंवा त्या बिल्डिंगचा वास्तू कसा आहे हे कधी आपण बघत नाही. बरोबर. तर ते बघणं पण महत्वाचं असतं का, हा माझा प्रश्न होता, कारण का हा भरपूर जणांनी मला प्रश्न विचारलाय. ओके. ते बिल्डिंगची वास्तू बघणे पण गरजेची असते का? सुंदर प्रश्न. कसं आहे की फक्त घरातील दिशा याच मॅटर्स करत नाही. बरोबर. घरांच्या दिशेच्या व्यतिरिक्त ऊर्जा सुद्धा मॅटर्स करते. ओके. आसपासची असणारी जी ऊर्जा निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे की पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये खूप मॅटर्स करतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही घर बिल्डरच्या सांगण्यावरून ईस्ट वेस्ट सांगून त्याने तुम्हाला विकलं. बरोबर. खाली हीच एक वे आहे की ईस्ट वेस्ट सांगून तुम्हाला फ्लॅट विकला. आपण घर घ्यायला गेलो की तसेच सांगतात की ईस्टला. ऍक्च्युली ईस्ट वेस्ट ही जी संकल्पना ही चुकीची आहे. ओके. तुम्हाला हे नाही सांगितलं जात की ईस्टच्या कुठल्या झोन मध्ये आहे आणि जो वेस्ट मध्ये आहे तो वेस्टच्या कुठल्या झोन मध्ये आहे. बरोबर, अगदी बरोबर. प्रत्येक दिशेमध्ये काही असे दरवाजे आहेत जे सकारात्मक आहेत आणि काही नकारात्मक आहेत. ओके. ज्यावेळेस एखाद्या वास्तूचा फ्लोअर प्लॅन बनवला जातो त्यावेळेस क्लिअरली कळतं की या वास्तूच्या कोणत्या गोष्टी कुठे आलेल्या आहेत. ओके. दरवाजा राईट डायरेक्शनला आहे, टॉयलेट राईट डायरेक्शनला आहे, किचन राईट डायरेक्शनला आहे आणि बेडरूम आणि बाकीच्या गोष्टी. ओके. ठीक आहे. हे बघून आपण फ्लॅट घेतला, पण फ्लॅट घेताना आपण ही गोष्ट पाहत नाही की त्या बिल्डिंगच्या त्या इमारतीच्या आसपास कोणत्या गोष्टी आहेत. ओके. त्या इमारतीच्या लागूनच एखादा मोठा नाळा वाहतोय का? अच्छा. तिथे असणारी एखादी स्मशानभूमी तर नाहीये. ओके. एखादं हॉस्पिटल तर नाहीये. खूप मॅटर्स करतात. हॉस्पिटल ही अशी गोष्ट आहे जिथून निगेटिव्ह एनर्जी फॉर्म होते. ओके. आणि जी तुमच्या वास्तूवरती इम्पॅक्ट 100% करते. अच्छा.
तुम्ही पहा की ज्या इमारतींच्या आसपास लागून मोठे हॉस्पिटल्स असतील त्या बिल्डिंगचा हुलिया जरा चेक करा. तुम्हाला बाहेरूनच कळेल की या बिल्डिंगमध्ये जे लोक राहतात ते त्यांचा हुलिया काय प्रकारचा झालाय, कारण ही आहे निगेटिव्ह एनर्जी. ओके. इट वर्क्स. आता मी तुम्हाला काही उदाहरण एक सांगतो, जे मी माझ्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये पाहतो. एक वास्तू होती जिथून मला एक क्लायंटचा फोन येतो की त्यांची मिसेस बऱ्याच वर्षापासून बेड रिडन आहे. ओके. तर मी ती वास्तू पाहायला गेलो. मुंबईमधलीच वास्तू आहे. वास्तूमध्ये गेल्यावरती पाहिलं की सगळ्या गोष्टी तर बरोबर आहे. दरवाजा योग्य डायरेक्शनला आहे, टॉयलेट डायरेक्शन बरोबर आहे, किचन बरोबर आहे. मग चुकतंय काय? मी थोडा वेळ तिथे बसलो आणि स्वतःशी प्रश्न केला की इथे काय चुकतंय जेणेकरून ह्या गोष्टी आलेल्या आहेत. ज्योतिषशास्त्र हा वेगळा पाठ झाला, त्या व्यक्तीला होत असेल, पण काही सेन्सेस वेगळे होते. बरोबर. ज्यावेळेस मी काही क्षणासाठी बसलो, मला तिथे काहीतरी जळण्याची अशी एक संकल्प माझ्या डोक्यात काहीतरी जळतंय असं. ओके. अजून थोडंसं विचारत गेल्यावर कळलं की काही प्रेत जळतंय तिकडे. ओके. आणि मी स्वतःशी आणि स्वामींशी कनेक्शन, कारण माझं स्वामींचं आणि माझं एक घनिष्ठ नातं आहे. मी आजपर्यंत माझ्या प्रोफेशनमध्ये या स्वामींच्या कारणांमुळे आहे. बरोबर. आणि काही वेळानंतर मला असं कळतं की काहीतरी जळण्याच्या गोष्टी. त्यांना मी विचारलं, इथे काही स्मशानभूमी आहे का आसपास? त्यांनी सांगितलं, पूर्वी ही जी बिल्डिंग जी बांधलेली आहे तिथे आधी स्मशानभूमी होती आणि त्या गोष्टी मला दिसल्या तिथे. मी त्यांना सांगितलं की काही गोष्टी आहे विधीपूर्वक करा, फरक आला तर ठीक आहे, अदरवाईज वास्तू चेंज करा. ठीक आहे. सो मी काही रेकीशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे मी त्यांना काही रेकीच्या काही उपचारांनी त्यांना थोडंसं मदत केली आणि काही उपाययोजना, आध्यात्मिक उपाय साधना त्यांना सांगितलं. त्याच्यातून थोडासा त्यांना फरक पडला आणि काही काळानंतर म्हणजे अप्रॉक्स त्यांना 1 महिन्यानंतर त्या स्वतः चालायला लागल्या. ओके. येस. सो हा इम्पॅक्ट होतो ज्यावेळेस तुम्ही एखादी वास्तू घेता. या गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे. बरोबर. मी बऱ्याच वेळा एक गोष्ट ऑब्झर्व करतो की एखादी प्रॉपर्टी ज्यावेळेस सेल होत असते ना, त्यावेळेस समजा त्याच्या आसपास असलेली स्मशानभूमी आहे ना, तिथे पत्रे लावले जातात का, तर तुम्हाला दिसू नये. बरोबर. थोडीशी माहिती काढा. एवढे आपण खर्च करतो, लाखो करोडोची इन्व्हेस्टमेंट करतो. बरोबर. थोडासा अभ्यास करा की याच्या आसपास काय आहेत का गोष्टी ज्या मॅटर्स करू शकतात. काही आहेत विधी आहेत, काही आध्यात्मिक उपाय ज्यांना आपण हे करून आपण या गोष्टी सॉर्ट आउट करू शकतो. ओके. ठीक आहे. एक दुसरा उदाहरण सांगतो. माझ्या एका क्लायंटला फ्लॅट घ्यायचा होता. त्यांनी मला वास्तूचा फ्लोअर प्लॅन पाठवला. मी चेक केला, वास्तू सगळ्या ज्या गोष्टी जिथे हव्यात सगळ्या ओके होत्या. ठीक आहे. मी क्लायंटला सांगितलं, मला तर वास्तू 90% तरी पॉझिटिव्ह सध्या तरी वाटते. बरोबर. पण आपण एकदा साईट व्हिजिट करूया. क्लायंटने सांगितलं 5 दिवसानंतर एक शुभ मुहूर्त आहे, आपण त्या दिवशी जाऊन आपण हे करूया. मी त्यांच्यासोबत जाणार. त्या रात्री सकाळी मला म्हणजे एक संकेत म्हणा की स्वप्नामध्ये त्या गोष्टी काही जाणवल्या की एक मला मांजर दिसते. ओके. एक काळसर मांजर आहे जी मला अशी म्हणजे माझ्यावरती ती हल्ला करते असं दिसते, मारायला येते. येस. आणि मी विचार केला, आज आपण एका शुभ कार्याला चाललेलो आहे आणि हे जे स्वप्न आहे हे थोडंसं निगेटिव्हिटी दर्शवतंय. मला कळलं नाही की एक्झॅक्टली काय चाललेलं आहे. बरोबर. ज्यावेळेस मी क्लायंट सोबत साईटवरती गेलो, मी स्वामींना आवाज दिला की स्वामी, जर ही वास्तू यांच्यासाठी चुकीची असेल तर कृपया मला मदत करा. त्याच क्षणाला मी एक गोष्ट पाहिली, तिथे कार उभी होती आणि त्या कारमध्ये सेम तीच मांजर होती जी मला स्वप्नामध्ये दिसलेली. ओके. मी क्लायंटला सरळ सांगितलं, वास्तूला नकार द्या, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, पण हे चिन्ह मला चुकीचं दिसतंय. बरोबर. आणि हे संकेत खूप मॅटर्स करतात. वास्तू तुमची किती राईट डायरेक्शनला असली तरी संकेतिक स्वरूपामध्ये तुम्हाला त्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागतील की वास्तू घ्यायची की नाही. ओके. एखादी वास्तू व्यक्तीला शून्यातून वरती आणू शकते किंवा एखादी वास्तू एखाद्याला करोडोहून शून्याला आणू शकते. बरोबर. वास्तू घेताना खूप महत्वाच्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. ह्याच्यावरून ही गोष्ट तर नक्कीच समजते. येस. की वास्तू किती इम्पॉर्टंट असते. आपण घराची वास्तू बघतो, पण त्या बिल्डिंगची वास्तू किती इम्पॅक्ट करू शकते आपल्या लाईफमध्ये. येस. येस. बापरे, दोन्ही उदाहरणं एकदम हैराण करणारी होती. एक त्याच्यावरती मी एक सल्ला म्हणून देऊ शकतो. म्हणजे हा 100% वर्क करेल असं नाही, पण मेजॉरिटी पर्सेंटमध्ये ही गोष्ट काम करते. ओके. तुम्ही एखादी वास्तू घेताय, फ्लोअर प्लॅन वाईज ओके आहे, सगळ्या दिशा वगैरे ओके आहेत, तुम्ही तुमच्या घरातल्या गृहिणीला तिथे घेऊन जा. ओके. लेडीज लोकांचे जे सेन्सेस आहेत ना, हे खूप स्ट्रॉंग आहेत. जसे आपल्या स्त्रिया म्हणतात ना, अरे खूप कसं तरी वाटतंय मला तिथे गेल्यावर, गुदमरल्यासारखं वाटतं. त्यांचे सेन्सेस खूप स्ट्रॉंग आहेत. त्याचबरोबर एखादं लहान बाळ जे असतं ते त्या घरामध्ये गेल्यावर रडायला लागतं. अच्छा. सेन्सेस आहेत. म्हणजे जर नेगेटिव्हिटी असेल तर ते रडायला लागतं. येस. 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 ओके. म्हणजे असं आपण करू शकतो की आपल्या
कुठल्या घरातल्या लेडीजला घेऊन जाऊ शकतो Yes, किंवा लहान yes, बाळ असेल yes. आपल्यासोबत, येस ही गोष्ट लगेच समजून येते आपल्याला. येस. त्याचबरोबर एखाद्या वास्तूला घेताना आध्यात्मिक उपाययोजना किंवा एखादी देवाकडे प्रार्थना करा की आज मी एखाद्या शुभ कार्यासाठी चाललोय, माझ्यासाठी एक सुंदर वास्तू पाहायला चाललोय. जर ही वास्तू माझ्यासाठी योग्य असेल तर मला नक्कीच होकार दे. बरोबर. आणि त्या संकल्पाने तुम्ही त्या वास्तूला पाहायला जा. हा, परमेश्वर नक्कीच मदत करेल. अगदी बरोबर. आपण त्यांच्यामुळे एवढं करतोय, Yes. त्यांना एकदा आवाज मारायला आपल्याला काय हरकत जाते. एक्झॅक्टली. बापरे, खूप हैराण करणारी गोष्ट होती Yes, जी स्टार्टिंगला yes. सांगितली ती. कारण का हे प्रश्न म्हणजे हा बरोबर होता, जे Yes. व्ह्युअर्स विचारतायत ही गोष्ट, ते कुठे ना कुठेतरी त्यांना निगडीत असलेली गोष्ट आहे. एक्झॅक्टली. बरोबर. म्हणजे आता जरा वास्तूचं झालं तर वास्तू घेतली आपण, जागा बघितली, बिल्डिंग पण बघितली, त्याची जागा बघितली, जर ओके आहे सर्व, घर बघितलं ओके, त्यानंतरच्या काही महत्त्वाच्या स्टेप्स असतात का? कारण का घरामध्ये हा एक प्रश्न होता की घरामध्ये भांडणं खूप होतात, तर ते भांडणं होण्यामागे पण वास्तूचा काही असतं की आपलं म्हणजे आपण फ्रस्ट्रेट झालो त्याच्यामुळे होतात, की वास्तू पण त्याच्यामध्ये इम्पॅक्ट करते? खूप काही गोष्टी आहेत. ओके. एक तुमचं ज्योतिषशास्त्र सुद्धा आहे. ओके. तुमची ग्रहस्थिती कशी आहे मॅटर्स करतं. हम्म. त्यानंतर वास्तूच्या दिशा, जसं की मी सांगितलं की वास्तूच्या आसपास असलेला जो परिसर, हा. ज्या वाईब्स आहेत हा. त्या वास्तूवरती इम्पॅक्ट करत असतात. हा पहिला पॉईंट. ओके. दुसरी गोष्ट, रिलेशनशिप बिघडलेली आहे. हा. रिलेशनशिपसाठी साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य ही दिशा काम करते. ओके. तुमच्या नैऋत्य दिशेमध्ये एखादा ओके. बिघाड झाला आहे का हे चेक करा. ओके. जर नैऋत्य दिशेमध्ये टॉयलेट असेल, हा. किचन असेल, तर नक्कीच रिलेशनशिप स्पॉइल झाली असेल. ओके. नैऋत्य दिशा ही स्टॅबिलिटीची दिशा आहे. ओके. नातेसंबंधांची दिशा आहे. हम्म. पितरांची दिशा आहे. पितरांची ब्लेसिंग या दिशेतून प्राप्त होत असते. ओके. ही दिशा जर बिघडली असेल तर नक्कीच ही रिलेशनशिपवरती मॅटर्स करते. ओके. दुसरी गोष्ट जर चेक करायचं असेल की पितरांच्या मार्फत आपल्या लाईफमध्ये काही इश्यूज येत आहेत का, बरोबर तर बरोबर. नैऋत्य दिशेमध्ये असलेले जे भिंती आहेत तिथे हम्म. क्रॅक आलेत का चेक करा. ओके. किंवा तुमच्या बिल्डिंगच्या बाहेर साईडला नैऋत्यच्या झोनमध्ये काही वटवृक्ष किंवा पिंपळाची झाडं आलेली आहेत का, ही अच्छा. पितरांची तिकडे असलेली उपस्थिती दर्शवते. ओके. सो या गोष्टी पहा, तुम्हाला रिलेशनशिपमध्ये थोडासा मार्ग नक्की मिळेल. ओके. म्हणजे दिशा किती महत्वाची आहे पण समजते याच्यावरून. अजून एक सांगतो, रिलेशनशिपवरती मी एक थोडासा आहे ना तुम्हाला एक उपाय सांगतो. ओके. घराच्या नैऋत्य दिशेला जी तुमची रिलेशनशिपची दिशा आहे त्या नैऋत्य भिंतीवरती हा. एक तुमच्या फॅमिलीचा एक फोटो लावा विथ गोल्डन फ्रेम. ओके. कोणत्या दिशेला बोला? नैऋत्य नैऋत्य दिशेला. दिशेमध्ये. ओके. आपल्या फॅमिलीचा फोटो Yes. लावा विथ गोल्डन फ्रेम. जी दक्षिण आणि पश्चिमेच्या मध्ये येणारी दिशा म्हणजे तुमची नैऋत्य दिशा. अच्छा, बरोबर. काही दिवसामध्ये चेक करा काय फरक पडतो. ओके. तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. म्हणजे जर एखादी फोटो फ्रेम लावली आपल्या फॅमिलीची तिथे विथ Yes. गोल्डन फ्रेम असणारी, Yes. त्याच्याने इफेक्ट पडू शकतो असं. Yes. तरीच आपण पाहतो का कधी कधी म्हणजे मोठमोठ्या लोकांच्या घरी किंवा जे असे वास्तू वगैरे पाहणारे असतात बरोबर. त्यांच्या घरी वेगवेगळे फोटोज असतात. काही असे बोलतात 7 घोड्यांचे पांढरे घोडे धावणारे बरोबर, फोटो असू दे बरोबर, किंवा बरोबर. सूर्याचा असा काही फोटो असू दे. बरोबर बरोबर. त्याच्या मागे पण काही आहे का? फोटो काय आहेत, एक सांकेतिक ऊर्जा निर्माण करतात. ओके. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी इन शॉर्ट Yes, निर्माण yes. करतात. पण हल्ली हे जे काय बाजारीकरण जे चाललेलं आहे ना, हा. की 7 घोड्यांचा फोटो घ्या, हा, इथे लावा बरोबर. इथे लावा, चुकीचं आहे. ओके. ते 7 घोडे कुठे लावलेत, कुठल्या दिशेमध्ये लावलेलं आहे, त्याचा हा. रंग काय आहे, हा. ते तुमच्यासाठी सुटेबल आहेत का, बरोबर. तुमच्या राशीला सुटेबल आहेत का, बरोबर. पाहणं खूप गरजेचं आहे. हा. उगाच काही लावायचं आणि फरक काही नाही दिसायचा, नंतर मग सांगायचं वास्तुशास्त्र काम नाही करत. काम नाही. वास्तुशास्त्र शॉर्टकट नाहीच आहे. चुकीचा भ्रांती लोकांनी पटवल्यात की हे नाही लावलं त्याच्यामुळे हा. माझ्या जीवनात काही घडलं नाही, सगळं खोटं आहे. नाही, वास्तुशास्त्र एक कॉम्प्लिमेंटरी सायन्स आहे जो ज्या बदलामुळे तुम्हाला हा. त्या जीवनामध्ये त्या गोष्टी जाणवतात. बरोबर. फॉर एक्झाम्पल, तुमच्या घरात ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला हेल्थ इश्यू येतो, तुम्ही चेक करा त्याच्या 1 महिन्या आधी काय त्या घरामध्ये काही चेंजेस झालेले आहेत का. ओके. एखादा कब्बर्ड एखाद्या झोनमध्ये आलेला आहे का, हा. किंवा एखाद्या चुकीच्या रंगाची वस्तू एखाद्या त्या चुकीच्या झोनमध्ये आलेली आहे का. ओके. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझे एक क्लायंट होते, हा. त्यांची वास्तू मीच केलेली, हा. सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी चाललेल्या. हा. पण काही काळानंतर मला त्यांचा फोन येतो की त्यांचं डोकेदुखी खूप वाढलेली आहे. ओके.
तर मी म्हणालो की यार आपण तर सगळ्या गोष्टी वास्तूप्रमाणे केलेल्या आहेत. हा ते म्हणाले की आपण सर कृपया आपणच घरी या आणि प्लीज जरा मार्गदर्शन बरोबर, द्या. मार्गदर्शन द्या. ग्राहकाच्या घरी मी गेलो हा आणि मी चेक केलं की यार घरामध्ये तर सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, मग हा इश्यू आला कुठून? हा मी चेक केलं की ईशान्य दिशेला त्यांनी एक सिलेंडर तिथे ठेवलेला ओके आणि ईशान्य दिशेला तुम्ही एक लाल कलरचा एक हेवी सिलेंडर ओके. ठेवणं. ईशान्य म्हणजे काय, तुमचं मस्तिष्क आहे, हे जे डोकं आहे हे हा, तुमचं हा. ईशान्य आहे. ठीक आहे, म्हणजे ईशान्येवरती तुम्ही जडत्व आणलं आणि त्यामुळे तिला हेडेक सुरू झाले. मी तिला सांगितलं फक्त 2 दिवस हे सिलेंडर अग्नेमध्ये जाऊन ठेव, काय फरक पडतो बघूया. हा त्याचा फायदा असा झाला, त्यांचं किचन ॲक्च्युली अग्नेमध्ये नव्हतं, पण तो सिलेंडर मी अग्नेमध्ये ठेवायला सांगितला, कारण अग्न्य ही त्या सिलेंडरला सपोर्टिव्ह जागा डिरेक्शन आहे. बरोबर. त्या व्यक्तीचं 2 दिवसामध्ये डोकं दुखी तर बंद झालं आणि हा. प्लस तिच्या मुलाला जॉब लागत नव्हता, तो जॉब त्या दिवशी लागलेला. ओ कारण अग्नेय मी ऍक्टिव्ह केली त्या सिलेंडरच्या मार्फत. हा. अग्नेय हा पैसा आहे. ओके. अग्नेय ऍक्टिव्ह झाली आणि त्या मुलाला जॉब लागला. छोटे छोटे उपाय आहेत, तुमच्याच घरामध्ये आहेत. तुम्हाला फक्त त्या गोष्टी समजल्या पाहिजे समजल्या की पाहिजे. कुठे काय आलं पाहिजे. हा वास्तुशास्त्र थोटांड नाही आहे, पण लोकांनी ज्या हिशोबाने त्याला बनवलं त्यामुळे ते लोकांना थोटांड बरोबर त्यामुळे ते लोकांना थोटांड वाटते. बरोबर. ठीक आहे, तर काय आहे, पंचतत्वांचा एक अभ्यास आहे, पंचतत्वांची बॅलन्सिंग आहे. तुमचं शरीर हे पंचतत्वाने बनलेलं आहे, तुमची बरोबर. वास्तू पंचतत्वाने बनलेली आहे, बाहेरचा निसर्ग पंचतत्वानं. या सगळ्यांची बॅलन्सिंग हा म्हणजेच वास्तुशास्त्र. अगदी बरोबर. समजा तुमच्या घरामध्ये किचन हे चुकीच्या डिरेक्शनमध्ये आलेलं आहे, अग्नेमध्ये थोडासा लालसरपणा आणा ना, हा किंवा तिथे एखादा दिवा वगैरे लावा, ओके. तिथे अग्नीचं एखादं स्वरूप निर्माण करा, हा चेक करा काय फरक पडतो. अच्छा, म्हणजे त्या दिशेला ते Active योग्य करतो आपण. असणारी गोष्ट आपण ठेवली तर ती गोष्ट ऍक्टिव्ह होते. येस येस ओके येस. बरोबर. तुम्ही एक पॉईंट छेडलात आता, तो माझ्या म्हणजे होता एक डीएम्सच्या क्वेश्चन लिस्टमध्ये, जो की जॉब्स रिलेटेड. ओके. की कधी कधी वास्तूमध्ये असं पण असतं की ते वास्तू आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो, एक मला होता एक फिलिंग शेअर केली होती एकाने, की मी घराच्या जेव्हा बाहेर जातो तेव्हा माझी सगळी कामं आहेत ना पटापट पटापट होतात असे वाटतात मला. म्हणजे मी एकदम पॉझिटिव्ह एनर्जीने फील होतो, पटपट पटपट होत आहेत कामं, होत आहेत, पैसा येतोय, म्हणजे इकडून येतो पैसा, तसं होतंय. पण जेव्हा मी घरी रिटर्न येतो तेव्हा ती झालेली कामं असतात माझी, ती पण कॅन्सल आउट व्हायला लागतात. बरोबर. म्हणजे घरी बरोबर. आलो की ती कामं कॅन्सल होतात माझी. फोन येतो की बाबा नाही होऊ शकत तुझं काम, बरोबर. किंवा मी बाहेर जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलोय, ती इंटरव्ह्यू पूर्णपणे क्रॅक होते माझी. सांगतात पण जॉईनिंग कर, सोमवारपासून जॉईनिंग कर, ह्या दिवसांनी जॉईनिंग कर, पण बरोबर. घरी आल्यानंतर थोड्या वेळाने परत फोन येतो की जागा फुल झाली आहे, नाही होत. बरोबर. बरोबर. म्हणजे हे किती इम्पॅक्ट करतं नोकरी धंद्यावरती पण, आणि सेम वास्तू म्हणजे व्यवसायावरती पण आहे. कनेक्टेड क्वेश्चन होता की व्यवसायावरती पण किती इम्पॅक्ट करतो. ठीक आहे, ऍक्च्युली तुमचे ते 2 प्रश्न आहेत. हा बरोबर. व्यवसाय हा तुमचा सेकंड पार्ट झाला. मी हा. पहिला नोकरीला कनेक्ट करतो. ओके त्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की त्याला नोकरी हवी तशी लागत नाही. बरोबर. जिथपर्यंत तो बाहेर असतो त्याला बरं वाटतं, असं वाटतं आता सगळं काम होईल, पण घरी आल्याच्या नंतर पुन्हा तो नेगेटिव्ह इम्पॅक्ट सुरू बरोबर. होतो. ठीक हा आहे? म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संधींचा खूप अभाव आहे. हा संधींसाठी जी दिशा आहे ती उत्तर. ओके. सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारी दिशा म्हणजे उत्तर. उत्तर दिशा. तुमच्या उत्तर दिशेमध्ये टॉयलेट आहे का चेक करा. हा नसेल तर तिथे लाल रंग आलाय काय बघा. ओके. तिथे किचन आलेलं आहे का बघा. हम्म. जर या गोष्टी तुम्ही सेटल केल्यात हम्म. तर जॉब लागायला मदत होईल. ओके. नाहीच करू शकत, उत्तर दिशेला एक ग्रीन कलरची फ्रेम किंवा उत्तर दिशेला ग्रीन कलरचा थोडासा पेंट मारून पेंट घ्यावा. मारून. काय फरक पडतो तो चेक करून घ्या. येस ओके. म्हणजे हे थोडेफार रेमेडीज आहेत अशा येस. की ज्यामुळे जॉबसाठी वगैरे पण होऊ शकतात. आणि ओके. त्याचबरोबर घरातील ऊर्जा संतुलन करण्यासाठी हम्म. घरामध्ये एक आध्यात्मिक वातावरण निर्माण करा. हम्म. एक सगळ्यात चुकीची जी गोष्ट घडते ना, एखादी व्यक्ती एखाद्या घरामध्ये राहून इतकं निगेटिव्ह बोलते, बरोबर. या घरामध्ये आल्यावरतीच मला सगळा त्रास होतो, हा मला इथे माझं काय कामच होत नाही, बरोबर. माझं असं होतं तसं होतं. तुम्ही काय करतात माहिती, तुम्ही इन ॲक्च्युअल त्या घरामध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करत आहात. हा वास्तू फक्त एकच सेंटेन्स म्हणते, तो आहे तथास्तु. तथास्तु. मला वाटलंच होतं तथास्तु बोलणार. येस. एक भरपूर फेमस आहेत जे झाकीर खान, त्यांनी पण गोष्ट बोलली आहे येस की एक बार मांग के देखो, येस 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 शायद ऊपर वाला तथास्तु बोल दे. येस येस. ओके. आणि माझी आई पण ही गोष्ट मला नेहमी सांगते
की आपण घरात असतो तेव्हा कायम पॉझिटिव्ह गोष्टी बोलायच्या असतात म्हणून. कारण का वास्तू एकच गोष्ट बोलते, तथास्तु. म्हणजे हे ऍक्च्युअल मध्ये आहे गोष्ट. एक्झॅक्टली. तुम्ही सुरू करा ना आतापासूनच, या क्षणापासून सुरुवात करा. भले तुमच्या जीवनामध्ये त्रास आहे, नो डाऊट आहेच. प्रत्येकाचे काही कार्मिक बंधनं आहेत, कुठल्या ना कुठल्या जन्माची पाप आपण फेडत असतो. ठीक आहे. या जन्मामध्ये आपण पापांची फेड करण्यासाठीच आलेलो असतो. बरोबर. तर प्रॉब्लेम्स आहेत, नो इश्यू. पण तुम्ही हे म्हणू नका की तुमच्या जीवनात त्रास आहे. बरोबर. काही लोक सांगत नाही, पण तुम्ही सांगतात म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जीवनात त्रास आहे. आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहेत. अगदी. पण सुरुवात करा ना पॉझिटिव्हिटी बोलण्याने. तुम्ही फक्त निगेटिव्हच बोलता की माझ्या जीवनात असंच आहे, माझ्या जीवनात त्रास आहे, याच वास्तूमध्ये आल्यापासून ते झालं. बरोबर. तथास्तु म्हणते गोष्टी अजून मल्टिप्लाय होतात. दॅट्स इट. मला एका ग्राहकाचा फोन येतो की त्यांच्या घरामध्ये त्यांना खूप इश्यूज जाणवत आहेत, खूप त्रास आहेत म्हणे. तर मी ती व्हिजिट केली. व्हिजिटमध्ये मला त्याने सांगितलं की त्यांना त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की त्यांच्या घराचा जो दरवाजा आहे तो दक्षिणेच्या साईडला आहे. आणि ही दक्षिणेची जी भ्रांत आहे ना, खूप चुकीची भ्रांत आहे. अमिताभ बच्चन सारखा सुपरस्टार दक्षिण एंट्रन्स असलेल्या घरामध्ये राहून इतका प्रगतशील होऊ शकतो, तर बाकीचे का नाही होऊ शकत? बरोबर. ऍक्च्युली खूप चुकीच्या भ्रांती पसरवल्या गेलेल्या आहेत. दक्षिणेमध्ये पण काही असे एंट्रन्स आहेत जे खूप पॉझिटिव्हिटी क्रिएट करतात. उत्तर आणि पूर्वेच्या कम्पेअरमध्ये सुद्धा ते तुम्हाला जास्तीत जास्त भरभराट देऊ शकतात. तुम्हाला जगातला सर्वात फेमस बनवू शकतात. बरोबर. दक्षिणी दिशा तुमची फेमची दिशा आहे. तुम्हाला जगामध्ये जर फेमस व्हायचं असेल ना, तुमच्या घराच्या दक्षिण दिशेवरती काम करा. ओके. त्या व्यक्तीच्या ज्यावेळेस घरामध्ये मी पाहिलं, तर त्या व्यक्तीने सांगितलं की तुमच्या घराचा दरवाजा दक्षिणी आणि नैऋत्येच्या आसपास आहे. तर त्यांना मी विचारलं, तुम्ही या घरात आल्यापासून तुम्हाला फायनान्शियल लॉसेस वगैरे झालेत का, किंवा कर्ज खूप वाढलंय का? तर ते म्हणाले नाही, असं काही नाही आहे. आम्हाला उलट मी क्लासेस वगैरे घेते आणि म्हणजे स्टुडंट्स प्रत्येक महिन्याला येत आहेत. तर मी ज्यावेळेस तो प्लॅन बनवला त्यावेळेस मी पाहतो, अरे हा नैऋत्य डिरेक्शनचा दरवाजा तर आहेच नाहीये. त्यांना सांगितलं तुम्हाला ना चुकीचं काहीतरी कोणीतरी मार्गदर्शन केलंय. त्यांना मी विचारलं तुम्ही प्लॅनवरच्या हिशोबाने हे घरामध्ये मार्गदर्शन घेतलं? ते बोलले नाही, त्याने जस्ट कंपास पाहिला. कंपास पाहून फक्त एखाद्या गोष्टीचं कॅल्क्युलेटिव्ह मोडमध्ये गोष्टी सांगण्यात चुकीचं ही गोष्ट आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीला तेव्हा डिकोड करू शकता ज्यावेळेस तुमच्याकडे वास्तूचा फ्लोअर प्लॅन आहे. आम्ही वास्तूच्या फ्लोअर प्लॅन शिवाय कुठल्याच गोष्टीचं प्रेडिक्शन देत नाही. तुम्ही फक्त समजा ना तुमच्या हातात कंपास आहे आणि तुम्हाला काही गॅरंटी आहे की ही जी नॉर्थ ईस्टची सुई आहे ती एक्झॅक्ट या डिरेक्शनला चाललेली आहे. ज्यावेळेस तुम्ही तो फ्लोअर प्लॅन काढताच ब्रह्मस्थानातून त्या गोष्टी तुम्ही त्या दिशेबाहेर सेट करता, त्यावेळेस तुम्हाला कळतं की हा डिरेक्शन कुठल्या राईट डायरेक्शनला आहे. ओके. त्या व्यक्तीला मी एवढंच सांगितलं, तुमच्या घराचा दरवाजा प्रगतिशील दरवाजा आहे. बाकीच्या ज्या गोष्टी इम्बॅलन्स झालेल्या त्या मी त्यांना सेट करून दिल्या. 1 महिन्यामध्ये त्यांचा फोन आला की तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये की त्यांच्या डोक्यात जे बसवलं गेलेलं बरोबर की तुमचा दरवाजा चुकीच्या डिरेक्शनला आहे, त्या निगेटिव्ह वाइब्स जे त्यांनी क्रिएट केल्या की माझा दरवाजा चुकीचा आहे, मला हे घर चुकीचं आहे, तेवढे ते इम्पॅक्ट निगेटिव्ह पॅटर्न मध्ये गेले. आणि तेव्हापासून आज त्यांच्या जीवनामध्ये जी प्रगती आहे ती त्यांनी स्वतः पाहिलेली आहे. फक्त विचारांनी प्रगती झाली. पॉझिटिव्ह थिंकिंग किती इम्पॅक्ट करू शकते आपल्या जीवनावरती हे याच्यावरून समजते. त्यामुळे घरी कधी पण असलात तरी पण पॉझिटिव्ह बोलावं आणि पॉझिटिव्ह गोष्टीच कराव्यात. आणि कोणतंही चांगलं काम आपण घरीच डिसाईड करतो. थोडासा बाहेर झालं तरी पण घरी येऊन बोल, पण ते पॉझिटिव्ह वेने घेऊन गेलं तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकते. एक्झॅक्टली. एकदम छान गोष्ट सांगितली त्यांनी. जसं बोललात की अमिताभ बच्चन यांचा दरवाजा सुद्धा दक्षिण दिशेला आहे. आणि दक्षिण दिशा ही बोलतात की पैशाचीच दिशा आहे म्हणून. मी खूप ऐकलं आहे. बघा, 4 महत्वाच्या दिशा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. प्रत्येक दिशेमध्ये 8 द्वार आहेत. बरोबर. पदमंडळ असतं. 81 स्क्वेअर्स आहेत. इथे प्रत्येक देवतांचा वास आहे. बरोबर. हे जे बाहेरचे जे आउटर जे सर्कल्स आहेत तिथे टोटल 32 डिरेक्शन्स आहेत. बरोबर. आणि त्या प्रत्येक डिरेक्शन मध्ये एक देवता विराजित आहे. प्रत्येक त्या दिशेमध्ये 2 असे द्वार आहेत जे खूप पॉझिटिव्ह आहेत. बरोबर. आणि बाकीचे थोडेसे निगेटिव्ह आहेत. पण निगेटिव्ह आहेत म्हणजे ते पूर्ण तुम्हाला बर्बाद करतील असे नाही आहेत. त्याच्या रेमेडीज आहेत. बरोबर. त्याचे उपाययोजना आहेत. तुम्ही एखाद्या वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊन त्याला रेक्टिफाय करू शकता, त्याला सॉर्ट आउट करू शकता. फक्त 2 गोष्टी सर्वात महत्वाच्या मॅटर्स करतात. 1, त्या घराचा दरवाजा नैऋत्यचा नसावा. 2, त्या घराच्या ईशान्य दिशेला टॉयलेट नसावं. बाकीच्या गोष्टी सेटल केल्या जाऊ शकतात.
ओके, जे सॉर्ट आउट होण्यासारख्या गोष्टी असतात. Yes. फक्त असं बोलतात की म्हणजे ह्याच्यावरून एक समजतंय की आपण रील्स बघतो किंवा व्हिडिओज बघतो, ह्याच्यावरून एक फुगा फुगवतो ना, तसं चुकीच्या गोष्टींचा पण फुगा फुगवलेला आहे. खूप खूप आणि रेमेडीज पण देतात, ते पण एक म्हणजे पूर्ण हवेत. येस. लोक पण त्याला अप्लाय करत जातात, Yes. करतच जातात. हल्ली हे जे सोशल मीडियावरती हे जे फॅड आलेलं आहे, हम्म. कोर्सेस विकले जातात, काय म्हणजे हम्म. प्रत्येकाला वास्तू कन्सिडर म्हणून कोण ज्योतिषशास्त्र बनतोय. प्रत्येक व्यक्तीने स्वतःला एक प्रश्न विचारावा, हा, काय मी खरंच या प्रोफेशनसाठी बनलेलो आहे का? अगदी बरोबर. तुमची ऊर्जा, तुमची आध्यात्मिक पातळी त्या लेवलची आहे आहे का? का? आणि जर नाही तर ती तुम्ही जनरेट करू शकता का? का? बरोबर आहे. तुम्ही तेवढी आध्यात्मिक साधना रोज करू शकता का? तर या प्रोफेशन मध्ये उतरा. उतरा. आज अगदी जो हा बरोबर. मार्केट जो झालेला आहे ना विकण्याचा, म्हणजे कोर्सेस विकले जातात, फक्त हा. दिशा सांगितल्या जातात, ऑनलाईन कोर्सेस चालत वास्तूचे. कुठल्या बेसिसवर तुम्हाला काय ऊर्जा शिकवली जाते? काहीच नाही. बरोबर. तुम्हाला फक्त दिशा शिकवल्या. तुम्हाला हे कुठे शिकवलं की स्मशानभूमीचा इम्पॅक्ट असेल, काय केलं जाऊ शकतं. हा. प्रत्येक जण फक्त कोर्स विकतोय हम्म. आणि बाजूला होतोय. त्यामुळे स्वतःला एक प्रश्न विचारा, काय खरंच मला हा प्रोफेशन योग्य आहे? तर बरोबर. त्याच्यामध्ये जावं. ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन घ्यावा की तुम्हाला खरंच आध्यात्मिक बेस आहे का जीवनामध्ये या प्रोफेशनसाठी, तर जावं. अदरवाईज एखादी वास्तू नेगेटिव्ह असेल आणि हे त्या विद्यार्थ्याला किंवा त्या वास्तुतज्ञाला माहीत नाहीये, त्या वास्तूची नेगेटिव्हिटी त्याच्यावरती एवढी हावी येऊ शकते की तो त्याच्या जीवनाला बर्बाद करू शकतो. ओके. हे कुठल्याच कोर्सेसमध्ये सांगितलं जात नाही. अगदी बरोबर. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावा या बाबतीत. बरोबर आहे. तर म्हणजे हे जे आता एक बाजारच मानून ठेवलाय, त्याच्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे. ही गोष्ट, प्रत्येक गोष्ट चांगलीच असते असं पण नाहीये. बरोबर. कारण का आता सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती खूप गोष्टी अशा आहेत की मुद्दामून लोकांचा एक असतो ना, एक हळवा स्वभाव होतो किंवा घाबरलेला असतो माणूस, अडकलेला असतो, तो कुठे ना कुठे शोधत असतो बरोबर. काही ना काहीतरी करायचंय म्हणून. त्याचा गैरफायदा पण घेतला जातो खूप ठिकाणी. बरोबर. तर ते न घेता योग्य विचार करून योग्य मार्गदर्शक असेल त्यांच्याकडूनच तो कोर्स घ्यावा किंवा ते शिक्षण घ्यावं. हे तर नक्कीच, हे तर समजलं पाहिजे लोकांना. फसवणुकीचं झालं नाहीत म्हणजे. बरोबर. तर ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नावरती जाऊया. जसं की एक होतं की घरात आहे ना, पैसा थांबत नाही. पैसा थांबत नाही घरात, लक्ष्मी थांबत नाही असं बोलतात. इन शॉर्ट असं होतं की लक्ष्मी थांबत नाही आहे किंवा भरपूर व्यवहार अडकलेले असतात पैशा संदर्भात, किंवा घरात सारखं आजारपण असतं. असे प्रश्न होते की सारखं कोण ना कोणतरी एक आजारी पडला, तो बरा नाही झाला की दुसरा आजारी पडतो, दुसरा बरा नाही झाला की तिसरा आजारी पडतो. तर ह्याचा पण मागे किती वास्तूचा इफेक्ट असतो? चांगला प्रश्न आहे. फक्त इतकंच की तुमच्या प्रश्नाला मी थोडंसं डिफरंट पार्ट्स बरोबर, कारण प्रत्येक प्रश्न हा प्रत्येक दिशेशी संलग्न आहे. ओके ओके. घरामध्ये आजारपण आहे. जी डायरेक्ट दिशा जी इम्पॅक्ट करते ती आहे ईशान्य दिशा. ओके, ईशान्य दिशा. हा, ईशान्यमध्ये टॉयलेट असेल, किचन असेल, तर 100% त्या घरामध्ये आजारपण असेल. ओके. ईशान्येमध्ये टॉयलेट असलेल्या मेजॉरिटी केसेस मी कॅन्सरने ग्रसित पाहिलेले आहे. ठीक आहे. ईशान्य म्हणजेच काय? ईशान्य म्हणजे तुमचं मस्तिष्क. सायंटिफिक भाषेमध्ये जर समजवायचं झालं, सकाळच्या येणाऱ्या ज्या ऊर्जा लहरी आहेत, युव्ही रेज आहेत सूर्याचे, ते तुमच्या ईशान्य आणि पूर्व दिशेतून तुमच्या घरामध्ये येत असतात. ठीक आहे. या दिशेतून येणारे जे रेज आहेत ते तुमच्या टॉयलेटला इंटरसेक्ट करून येत आहेत आणि नंतर त्या तुमच्या हार्मोन्स मध्ये इम्पॅक्ट करत आहेत. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये निगेटिव्ह आयन्स जनरेट होत आहेत आणि याचा डायरेक्ट मग कनेक्शन तुमच्या कॅन्सर, न्यूरोसर्जिकल इश्यूज येऊ शकतात. मोठ्या लेवलचे आजार जे ज्या घरामध्ये आहेत त्या घराच्या टॉयलेट हा ईशान्येला असलेला असतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. ओके, ठीक आहे. खूप महत्वाचा गोष्ट आहे म्हणजे जर टॉयलेट बघणं कुठल्या दिशेला हे पण खूप महत्वाचं आहे. येस. आणि जर समजा तुमचं टॉयलेट ईशान्येला आहेच, काही लोक उपाययोजना करतात, पण डिपेंड करतं की त्याचा इम्पॅक्ट किती होऊ शकतो, मॅटर्स करतं. बरोबर. ठीक आहे. तुमची ग्रहस्थिती सुद्धा मॅटर्स करते. तुमच्या कुंडलीतले भाव कसे आहेत या सगळ्या गोष्टी मॅटर्स करतात. ग्रह कुठला इम्पॅक्ट टाकतोय मॅटर्स करतात. अशा वास्तूमध्ये मी मेजॉरिटी जी म्हणजे 100% काम करणारी जी गोष्ट आहे, त्या टॉयलेट बाथरूममध्ये फक्त मी त्या सीटची जी डिरेक्शन आहे स्लाइटली सरकवली एका राईट झोनमध्ये आणि इम्पॅक्ट चेंज झालेला आहे मी पाहिलंय.
ओके, काही मोठा खर्च म्हणजे नाही, आपल्याला पूर्ण टॉयलेटची पूर्ण जागा बदलायची गरज नाही लागत आहे. काहीच नाही. तो तुमच्या ईशान्येच्या ऍक्सिस वर येत आहे आणि तुम्ही फक्त त्याला एका राईट डायरेक्शनला शिफ्ट केलाय. ओके, फक्त महत्वाचा तुमचा प्लान, त्या प्लान मध्ये मला चेक करावं लागेल की कुठल्या डायरेक्शनला त्याला शिफ्ट करून काय इम्पॅक्ट आणू शकतो. अच्छा, खूप सोपे उपाय आहेत, फक्त करता आले पाहिजे. वास्तूवरचा बरोबर. विश्वास असला पाहिजे, महत्वाची गोष्ट आहे. हम्म. Yes. तुमचा दुसरा जो पॉइंट होता, ती घरामध्ये पैसा टिकत नाहीये, पैसा बरोबर. अडकतोय, किंवा व्यक्ती कर्जामध्ये जातो आहे. हा, बरोबर. कर्जासाठी जी दिशा आहे ना, हा, ती तुमची नैऋत्य दिशा आहे. ओके, नैऋत्यमध्ये चेक करा की तुमच्या घराचा जो टॉयलेट आहे तो त्या ऍक्सिस वरती आलेला आहे का. ओके, नैऋत्यच्या ऍक्सिस वरती तुमचा किचनचा चुला आलेला आहे का. अच्छा, मी फक्त किचनच्या त्या चुल्याला राईट डायरेक्शन मध्ये सरकवून सुद्धा रिझल्ट पॉझिटिव्ह आणलेले आहेत. ओके, येस. टॉयलेटची छोटी मोठी रेमेडी केली जाते वास्तूच्या प्लाननुसार, त्यानंतर इम्पॅक्ट येऊ शकतात. ओके, ठीक आहे. आता दुसरा झाला पैसा येत नाहीये किंवा पैशाच्या संधी उपलब्ध नाही, होत नाही, बरोबर. उपलब्ध राहत नाहीये, तर त्यासाठी काय, तुमच्या घरातल्या पूर्व, ईशान्य आणि उत्तर या 3 दिशेंना बॅलन्स करा. हे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालेले असतील. ओके, तुम्ही चेक करा तुमच्या घरामध्ये या 3 डिरेक्शन्स मध्ये जेव्हाही कचरा किंवा अडगळ, क्लटर, सगळं असं जे सामान जे तुमचं कधी यूज झालेले नाहीये, 2-2, 3-3 वर्ष असंच पडलंय, ते निगेटिव्ह आयन जनरेट करतं. ओके, निगेटिव्हिटी आणतं. ओके, आणि त्यामुळे तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स यायला लागतात. आरोग्याच्या तक्रारी सुद्धा, तुम्ही घर क्लटर फ्री करा, तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी सॉर्ट आउट झालेल्या दिसतील. ओके, त्याचबरोबर तुमच्या लाईफमध्ये जे फायनान्शियल इश्यूज आहेत ते पण सॉर्ट आउट झालेले असतील. ओके, दुसरी दिशा फायनान्ससाठी जी काम करते ती आहे अग्नेय दिशा. अग्नेय, परत मी सांगतो, अग्नेय म्हणजेच पैसा. अग्नेयमध्ये जर तुमचा पाण्याचा साठा आलेला असेल किंवा अग्नेयमध्ये ब्ल्यू कलरचा पेंट मारला गेला असेल, ब्ल्यू कलरचा पेंट हा तुमचा जलतत्वाला प्रतीत करतो. ओके, तिकडे आलेला मिरर हा सुद्धा तुम्हाला जलतत्वाचं प्रतीक आणतो. त्यामुळे हे या 2 गोष्टी जरी आलेल्या असतील तरी तो तुमचा फायनान्स ब्लॉक करू शकतो. येस. ओके, मग ह्या दिशेला काय ठेवलं तर म्हणजे आपला पैसा किंवा काही असं म्हणजे आहे का रेमेडी की आपण ह्या दिशेला ही गोष्ट ठेवली तर ही कामं आपली सॉर्ट आउट होऊ शकतात? अग्नेयला सगळ्यात पहिली गोष्ट, किचन येत असेल, तुमचा फायनान्स कधीच डगमगणार नाही. ओके, म्हणजे किचन असणं चांगली गोष्ट आहे. किचन मध्ये सुद्धा त्या प्लानच्या हिशोबाने त्या ऍक्सिस वरती जर तो किचनचा चुला येत असेल तर वेल अँड गुड. ओके, कारण अग्नेयमध्येच तुम्ही अग्नी प्रज्वलित करतायत. बरोबर. पण आता एखादी व्यक्ती म्हणेल की माझ्या फ्लॅटमध्ये तर पॉसिबल नाही, सगळ्या फ्लॅट्समध्ये प्रत्येक डिरेक्शनला वेगवेगळे फ्लॅट्स आहेत, मग काय करावं. अग्नी तत्वाचा कलर जो आहे तो रेड फॉर्म मध्ये आहे. अग्नेय दिशेमध्ये जाऊन थोडासा रेड फॉर्मच्या काही गोष्टी आणा, तिथे रेड कलरचे एलिमेंट्स तिथे ठेवा. ओके, जसं मी तुम्हाला मगाचे जो उदाहरण दिला, मी तिथे फक्त गॅसचा सिलेंडर शिफ्ट केला आणि त्यांच्या गोष्टी सॉर्ट आउट झालेल्या. समथिंग लाईक, म्हणजे काही गोष्ट तिथे जर रेड कलरची आपण आणली, काही असू दे, मग ते सिलेंडर असू दे, फ्रीज असू दे किंवा वॉशिंग मशीन, असं कुठल्याही गोष्ट. वॉशिंग मशीन नाही, वॉशिंग मशीनच्या दिशा वेगळ्या आहेत. ओके, येस, फ्रीज चालू शकतो. तसंच जर अजून तसं तुम्ही सांगितलं की शिफ्ट करून होऊ शकतं, पण ह्या व्यतिरिक्त काही आहेत का की आपल्या घरात पैसा येण्यासाठी आपण काही करू शकतो का? दुसऱ्या रेमेडीज कुठल्या आहेत का तुमच्याकडे? येस, एक सुंदर रेमेडी सांगतो. उत्तरेचा जो कलर आहे तो ब्ल्यू आहे. ग्रीनला पण वापरला जातो एखाद्या वेळेस, जेव्हा आपल्या जीवनात आपल्याला ज्यावेळेस अपॉर्च्युनिटीज हव्या असतात त्यावेळेस अपॉर्च्युनिटीसाठी आपण कलर आपण तो तिथे ग्रीन लावतो. ठीक आहे, अपॉर्च्युनिटी क्रिएट करतो. पण उत्तर दिशेचा जो ऍक्च्युअल कलर आहे तो ब्ल्यू फॉर्म मध्ये येतो, जलतत्वाचं प्रतीक आहे. ओके, संधी निर्माण करण्याची दिशा आहे उत्तर. उत्तरेला ब्ल्यू कलरची एक बॉटल, ओके, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये एक मनी प्लांट लावा उत्तर दिशेमध्ये. ओके, मनी प्लांट. येस, उत्तर दिशेमध्ये ब्ल्यू कलरची बॉटल, त्याच्यामध्ये एक मनी प्लांट लावलं. येस, तर मग चेक करा, आपला कॅश फ्लो जनरेट होऊ शकतो. येस. ओके, संधी ज्या थांबलेल्या आहेत त्या कुठेतरी सुरुवात व्हायला लागतील. ओके, संधींची दिशाच आहे उत्तर. येस. ओके, जसं आता तुम्ही सांगितलं वास्तूंबद्दल खूप गोष्टी, तर घराची म्हणजे तुमच्या हिशोबाने एखादं घर बघतो आपण, तर घर बघताना कोणत्या गोष्टी आहेत अशा की आपण पाहिल्या पाहिजेत इन जनरल मध्ये? त्या एक थोडक्यात सांगा, स्टार्टिंग पासून एकदम, की कोणत्या दिशेला काय असलं पाहिजे आणि कसं कसं पूर्ण एक घर कसं झालं पाहिजे. जसं मी आधी सांगितलं,
सर्वात महत्त्वाचे 2 फॅक्टर्स आहेत. एक म्हणजे तुमचा टॉयलेट हा हां. ईशान्येमध्ये नको आहे, पहिली गोष्ट. ओके. दरवाजा नैऋत्येला नको आहे. ओके. या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. हां. त्यानंतर आता आपण एखादी फ्लॅटला घ्यायला चाललेलो आहे किंवा एखादा फ्लोअर प्लॅन आपल्या समोर आहे. हां. ठीक आहे. चेक करा की हम्म. त्याचा दरवाजा राईट डायरेक्शनमध्ये आहे का. ओके. ठीक आहे. पश्चिमेला सुद्धा फ्लोअर प्लॅन शिवाय आपण काम नाही करू शकत. फ्लोअर बरोबर. प्लॅन सगळ्यात महत्त्वाचा आहे. वेस्टच्या एखाद्या वास्तुतज्ञाचा थोडासा सल्ला सुद्धा तुम्ही घेऊन त्याच्यावरती मार्गदर्शन बरोबर. घेऊ शकता. बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्ये आपणच डॉक्टर नाही होऊ शकत. काही हां. ठिकाणी सल्ले घेणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं. ठीक आहे. कारण जीवनाचा प्रश्न आहे. हम्म. दरवाजा कुठल्या डिरेक्शनमध्ये आहे, तो हम्म. नैऋत्यमध्ये नाही ना, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. हम्म. ठीक आहे. त्यानंतर त्या घराचं टॉयलेट कुठल्या कुठल्या दिशेला चालू शकतो मी थोडक्यात सांगतो. ओके. साऊथ हम्म. आणि साऊथ वेस्ट या ओके. 2 झोनच्या मध्ये डिस्पोजल झोन आहे. दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये डिस्पोजल झोन येतो. ओके. तिथे एक दिशा आहे, हां. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्पेसमध्ये एक दिशा आहे जो डिस्पोजल ॲक्सिस म्हणून मानला जातो. हम्म. तिथे टॉयलेट चालतो. ही पहिली दिशा. ओके. दुसरी पश्चिम हम्म. आणि वायव्य यामध्ये जो स्पेस आहे हम्म. ही दुसरी दिशा आहे जी टॉयलेटला चालू शकते. ओके. तिसरी दिशा पूर्व आणि आग्नेय हम्म. या दोघांच्या मध्ये एक स्पेस आहे, ओके. तिथे टॉयलेट चालू शकतो. ओके. ठीक आहे. या व्यतिरिक्त ज्या दिशेमध्ये टॉयलेट आलेलं आहे त्याच्या रेमेडीजने त्याला सॉर्ट आउट केलं जाऊ शकतं. ओके. फक्त ईशान्येमध्ये टॉयलेट असेल तर थोडासा शिफ्ट करावा लागतो. हां. ठीक आहे. हा झाला टॉयलेट आणि दरवाजाचा भाग. ओके. एखादी वास्तूमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या हव्या तशा नाहीत, पण त्या घरातला जो किचन आहे जर हम्म. तो आग्नेय दिशेमध्ये आहे तर हां. तो त्या घराचा फायनान्स कधीच डाऊन आणून देत नाही. ओके. तर ट्राय करा की त्या घराचा जो Kitchen. किचन आहे, हां. किचन म्हणता जर समजा त्याचा किचनचा जो ओटा आहे त्या हां. ओट्यामध्ये जो जो शेगडी आहे हम्म. ती त्या आग्नेयच्या ऍक्सिस मध्ये येते का पहा. ओके. बेडरूम्स आहेत, समजा एखाद्याला बेडरूम 2 ते 3 हवे आहेत. हम्म. ठीक आहे. जी व्यक्ती त्या घराचा करता धरता आहे, हां. मेन अर्नर, हम्म. 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 त्याने डिसाईड केलं की 3 रूम आपल्याला हवे आहेत. हम्म. तर कोणी कसा वाटता धरताने नैऋत्यचा बेडरूम घ्यावा. ओके. त्याला 2 मुलं असतील, हां. ते सुद्धा चांगल्या कमवत्या लेवलला आलेले असतील, म्हणजे वर्किंग स्टेजला हां. आलेले असतील. हां. एकाने पश्चिमेचा बेडरूम घ्यावा आणि एकाने दक्षिणेचा घ्यावा, ओके. म्हणजे ते डिसिजन मेकिंगला काम करू शकतील. ओके. जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी उत्तर पूर्व या डिरेक्शनचा बेडरूम चालू शकतो. घरातील जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत हां. त्यांच्यासाठी सुद्धा ही डिरेक्शन चालू शकते. हां. अच्छा. पूर्व आणि उत्तरेची दिशा चालू शकते. ओके. घरात सगळ्यात महत्वाची जी दिशा मंदिरासाठी जी मानली जाते ती हां. आहे ईशान्य. ईशान्य. ईशान्यम मंदिरम संस्कृत वाक्य आहे. त्यामुळे जर त्या घराचा मंदिर जर राईट डायरेक्शन मध्ये आहे, हां. घरामध्ये रोगराई जरी असेल ना तरी ते जास्त काही काळ टिकणार नाही. ओके. कारण परमेश्वराची जी जागा आहे ना ती खूप हम्म. मॅटर्स करते. बरोबर. बरोबर. जर समजा तुमच्या घरामध्ये ईशान्येमध्ये जागा नाहीये, मी पूर्ण वास्तूच्या ईशान्य दिशेची वार्ता करतोय. बऱ्याच वास्तूमध्ये मी अशी गोष्ट पाहिलेली आहे, हां. एखाद्या वास्तूमध्ये एखाद्या व्यक्तीला एखाद्या कन्सल्टंटने त्या बेडरूमचा ईशान्य सांगितलेला आहे किंवा त्या लिव्हिंग रूमचा ईशान्य सांगितलं, असं नाही हम्म. होत. त्या ओके. पूर्ण वास्तूचा ईशान्य कुठे आहे ही गोष्ट मॅटर्स ओके. करेल. बरोबर. ठीक आहे. बरोबर. तिथे बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या बेडरूम मध्ये ईशान्य दिशा येते. हम्म. समजा 1 BHK घर आहे किंवा हम्म. 1 RK घर आहे, हम्म. काय करणार, आणि काय तिथे करणार? बेडरूम येतोय. बरोबर. मग अशा वेळेस काय केलं जातं की ईशान्येमध्ये मंदिर आणण्यासाठी आम्ही एखादं पार्टिशन टाकून तिथे ती प्लेसमेंट बनवतो. ओके. ठीक आहे. हां. 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 समजा ईशान्येला शक्यच नाहीये, दुसरी दिशा पूर्व आहे, तिसरी दिशा उत्तर आहे, इथे ओके. सुद्धा मंदिर चालू शकतो. चालू शकतं. येस. ओके. ज्या वास्तूमध्ये पितृदोष असेल हम्म. 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 त्या वास्तूमध्ये मंदिर हे मी पाहिलेलं आहे की ते मंदिर नैऋत्य किंवा दक्षिण दिशेमध्ये असतं. ओके. मंदिराने सुद्धा त्या वास्तूमध्ये पितृदोष निर्माण झालेला मी पाहिलेला आहे. ओके. मी फक्त मंदिरांना शिफ्ट करून सुद्धा पितृदोष घालवलेला पाहिलेला आहे. हो. येस. घराची वास्तू तर सांगितलीच आहे. तसंच एखादा नवीन व्यवसाय जर करायचा असेल हम्म. तर तो व्यवसायाचा आपण बाहेरचं सर्व तर करतो की कसं करणार, काय करणार वगैरे, पण जर एखादं दुकान टाकतोय समजा तर ती वास्तू किती महत्त्वाची असते. कारण का तिथे ह्या गोष्टी आपल्याला भेटू शकत नाहीत. बघायला गेलं तर घर बघताना वेगळी जागा आपण चेंज करू शकतो. मग एखादं दुकान घेताना आपण कसं एक 10x10 15x10 अशी जशी असेल तशी जागा असतील ती. बरोबर बरोबर. तर तिच्यामध्ये कसं आपण बघणार की कोणत्या दिशेला काय ठेवायचं आहे वगैरे.
ठीक आहे. हा जो तुमचा प्रश्न आहे हम्म. हा तुमचा वर्किंग रिलेटेड झाला, बरोबर. प्रोफेशन रिलेटेड झाला. प्रोफेशनल. या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्पेसची जी एंट्री आहे ती पॉझिटिव्ह डिरेक्शनला आहे का. ओके. उत्तराला असेल तर वेल अँड गुड, हम्म. पूर्वेला सुद्धा चालू शकेल, ओके. किंवा पश्चिम आणि दक्षिण मध्ये तो राईट पदमंडळामध्ये येतो का ते महत्वाचं आहे. ओके. त्यानंतर तो जो व्यक्ती आहे जो त्या बिझनेसला होल्ड करतोय हम्म. त्यांनी मुख्यतः करून नैऋत्य दिशेमध्ये बसावं. हम्म. कॅश फ्लो जो आहे, हम्म. जी पैशाची देवाणघेवाण आहे हम्म. ती एकतर त्याने उत्तरेला किंवा त्याने आग्नेय दिशेमध्ये याची प्लेसमेंट करावी जिथे कॅश फ्लो कॅश फ्लो होतो. या पूर्ण ऑफिसच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्राधान्य या गोष्टीवर द्यावं की त्यांचं लक्ष पूर्वोत्तर होत आहे का. अच्छा. पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेला त्यांचा फेसिंग असावा. अच्छा. ठीक आहे. कारण तुम्ही ज्या दिशेला फेस करता ना हा. ती दिशा खूप मॅटर्स करते बरोबर. आणि या सकारात्मक दिशा आहेत. बरोबर. तसं पाहता कुठलीच दिशा नकारात्मक नाहीये, बरोबर. पण इथून येणारे जे रेज आहेत ना हा. ते पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये रेज आहेत. ओके. त्यामुळे जास्तीत जास्त तुमचा फेस हा या डिरेक्शनलाच असावा. असला. त्याचबरोबर या प्रश्नाला मी घराशी सुद्धा असा लावू शकेन हा. की घरामध्ये जेव्हाही तुम्ही बसता तुमचा जास्तीत जास्त लक्ष हा पूर्वोत्तर असावं. ओके. घराच्या टीव्हीची प्लेसमेंट अशी करून घ्या की तुमची फेसिंग ही टीव्ही पाहताना पूर्वोत्तर असावे, पूर्व ते उत्तर. ओके. ठीक आहे. म्हणजे तेवढी ती व्यक्ती त्या घरातली पॉझिटिव्ह विचार करणारी असू शकते. अच्छा. ज्या घरातल्या व्यक्ती नेगेटिव्ह जास्त बोलतात त्यांचा फेस हा जास्तीत जास्त नैऋत्य, आग्नेय ओके. किंवा दक्षिण दिशेमध्ये होत या असतो. दिशेला असतो. या म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे. Yes, टीव्ही जरी yes. बघत असेल तरी आपण फेस जर प्रॉपर डायरेक्शन असेल येस तर ती गोष्ट जास्तीत जास्त तुम्ही कुठल्या दिशेला फेस करता ही हा. गोष्ट मॅटर्स करतात. बरोबर. बरे तुम्ही टीव्ही बघताय पण तो अर्धा तासच बघताय आणि बाकीच्या वेळेस कामांसाठी जर तुम्ही पूर्वोत्तर पाहता तरी सुद्धा चालू चालू शकतो. म्हणजे आपली दिशा कायम आपली मोस्टली Yes, पूर्वोत्तर yes, राहिली yes. पाहिजे. त्यातल्या त्यात एक प्रश्न मी अजून एक करतो जो मला कॉमनली विचारला जातो की आमची हम्म. मुलं अभ्यास करत नाही, बरोबर. तर त्या प्रश्नाला मी थोडंसं एलॅबरेट करतो. हम्म. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुलांनी अभ्यास करताना पूर्वोत्तर फेस करूनच अभ्यास करावा. हम्म. गणपतीचं आणि सरस्वती देवीचं स्मरण करूनच अभ्यासाला सुरुवात करावी. अभ्यास खूप सुंदर होतो. ओके. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे जो मी हा. स्वतः मुलांवरती पाहिलेला आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर समजा एखाद्या घरामध्ये तुम्हाला पूर्वोत्तर बसता येत नसेल हम्म. किंवा त्या डिरेक्शनमध्ये त्या रूम नाही आहे हा. तर एक सुंदर दिशा सांगतो जे ॲडव्हान्स वास्तूप्रमाणे हा. एज्युकेशन आणि सेव्हिंगसाठी मानली जाते. अच्छा. ती आहे नैऋत्य आणि पश्चिमच्या मध्ये असलेली जी स्पेस आहे. हा. इथे जर एखादा विद्यार्थी बसून अभ्यास करेल हा. आणि पूर्वोत्तर फेस करेल, ओके. त्याने जर बोर्डाची एक्झाम जरी दिली ना तरी तो टॉप करेल. ओके. कारण ही एज्युकेशनची सगळ्यात सुंदर दिशा आहे. अच्छा. म्हणजे ह्या दिशेला जर बसून पूर्वोत्तर जर फेसिंग केली येस तर जे काही अभ्यास करतोय ते लवकर ग्राफ करू शकतो. येस. ओके. म्हणजे Yes. त्या दिशेला बघणं आणि त्या दिशेला फेस करणं पण खूप Yes, महत्वाची yes, गोष्ट आहे. yes, yes. तर जसं आता टॉयलेटचं सांगितलं की टॉयलेटची दिशा ही असली पाहिजे. बरोबर. पण आपण टॉयलेटला जेव्हा आपण बसतो तेव्हा ते फेसिंग कुठलं, आपली दिशा कुठली असली पाहिजे. आपण टॉयलेटची दिशा तर सांगितलीच, बरोबर. आपली फेसिंग कुठे झाली पाहिजे ते पण एकदा सांगा. कसं आहे की या खूप वेगवेगळ्या भ्रांती आहेत की टॉयलेटमध्ये फेसिंग कुठे असावी, कमोडची जी प्लेसमेंट आहे ती कशी ठेवावी. या गोष्टी मॅटर्स नाही करत. मॅटर्स हे करतं की ते कोणत्या झोनमध्ये आहेत. फेसिंग मॅटर्स करत नाही. आणि मी आजतागायत माझ्या कुठल्याच ग्राहकाच्या बाबतीत ही गोष्ट पाहिली नाही की त्याला कुठला त्या गोष्टीचा त्रास झाला असेल फेसिंगमुळे. फेसिंग डझंट मॅटर्स. तुमची जी टॉयलेटची सीट आहे ती कुठल्या झोनमध्ये मॅटर्स करतं. ओके. तुम्ही स्वतःचं घर घेताना आपण जे काय करतो ते सांगितलं, पण जर रेंटनी भाड्याने जर घर घेत असेल कोणी त्यांनी काय पाहावं हे पण एकदा सांगा. नक्कीच. आपण एखाद्या हॉटेलमध्ये ज्या वेळेस राहायला जातो 1 ते 2 दिवसासाठी, हा. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का कधी कधी तुम्ही त्या हॉटेलवरून आल्यावर तुम्हाला खूप छान वाटतं हा. आणि काही हॉटेलमध्ये गेल्यावरती तुम्हाला खूप काही असं वियर्ड फील होतं. बरोबर. म्हणजे एक दिवस सुद्धा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जर चुकीच्या झोनमध्ये किंवा चुकीच्या गोष्टी असतील हा. तर तो त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडतो. ओके. जर मग एका दिवसाच्या हॉटेलचा इम्पॅक्ट पडत असेल तर ते 11 महिन्याच्या ॲग्रीमेंटवरती चालणारं जे भाड्याचं घर आहे त्याचा हा. इम्पॅक्ट नाही पडणार का? नक्कीच 100% पडणार.
म्हणून थोडासा वास्तू सल्ला असणं खूप गरजेच्या गोष्टी आहेत. Okay. प्रॉब्लेम्स आहेत ना, इश्यूज आहेत ना, त्याला सॉर्ट आउट केलं जाऊ शकतं. बरोबर. आपल्याला काही बरं नाही वाटत त्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो ना, हा, मग एखाद्या वेळेस एखाद्या वास्तुतज्ञाचा सल्ला घेऊ शकतो. अगदी बरोबर. चांगले असे वास्तुतज्ञ आहेत जे तुम्हाला खूप कमी दक्षिणेमध्ये या गोष्टी गाईड करू शकतात. अगदी बरोबर. येस. बरोबर आहे. म्हणजे आपण भरपूर वेळा, कारण का हा पण एक होता क्वेश्चन की आम्ही रेंटनी राहतो, तर पहिल्या ज्या घरात राहतो तेव्हा चांगलं होतं, आता इकडे आलो त्रास होतोय, असं होतं तसं होतं. त्यामुळे हा मोस्टली ही question गोष्ट होता. कधी घडते ते पण सांगतो. मी पण अशा गोष्टी खूप वेळा लोकांकडून ऐकतो की या घरात गेल्यानंतर खूप त्रास होऊ झाले. हा. मोस्टली या गोष्टी तेव्हा घडतात ज्यावेळेस त्या घराचा एंट्रन्स चुकलेला असतो. ओके. आणि मोस्टली माझ्याकडे असे प्रश्न त्यावेळेस येतात ज्यावेळेस त्या घराचा दरवाजा नैऋत्येला असतो. ओके. तर ट्राय करा की ऍटलिस्ट तो जो दरवाजा आहे तो राईट डिरेक्शनला असेल. अच्छा. मी तुम्हाला एक अध्यात्मावरती एक थोडंसं एक सांगतो. हम्म. जर एखादी व्यक्ती उपासना करत नसेल, अध्यात्मकतेचं त्याला काहीच हे नसेल, हा, घेणं देणं नसेल. चुकीच्या मार्गामध्ये असेल, हम्म. प्रयत्न करा, रेंटेड भले, हा. पण तो ईशान्येचा दरवाजा असलेला घर घ्या आणि ओके. त्या घरामध्ये काय फरक पडतो ते चेक करा. ओके. ईशान्येचा दरवाजा व्यक्तीला आध्यात्मिक बनवतो. तर जसं आता बोललात की आध्यात्मिक, तर त्याच्यावरती काही रेमेडीज, आध्यात्मिक रेमेडीज आहेत का? जसं की फायनान्स अडकलेला असतो किंवा फायनान्स रिलेटेड गोष्टी असतील, त्याच्यावरती काही रेमेडी आहे का आध्यात्मिक? तुमच्या घरात जर लक्ष्मी देवीचा फोटो असेल हम्म. किंवा श्रीयंत्र असेल, हम्म. शुक्रवारच्या दिवशी श्री सुक्तमचं पाठ लक्ष्मी मातेकडे पाहून किंवा त्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करून हम्म. श्री सुक्तमचा जर तुम्ही पाठ करत असाल, हम्म. तुमचा फायनान्स सुधारतो. ओके. जर पॉसिबल असेल तर रेग्युलर बेसिसवर करा किंवा हम्म. ॲटलिस्ट शुक्रवारी करा. ओके. शुक्रवारचे व्हाईट कलरचे अन्न पदार्थ 1.25 किलोच्या स्वरूपात एखाद्या गरीबाला दान धर्म करून सुद्धा तुमचा फायनान्स चांगला होतो. ओके. फक्त 4 ते 5 शुक्रवारामध्ये तुमच्या जीवनात काय फरक पडायला लागतो ते चेक हा. करा. ओके. दान धर्मामुळे बऱ्याच वेळा मी एक गोष्ट ऑब्झर्व करतो की लोक म्हणतात की माझ्या जीवनात पैशाचा प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे. हम्म. हम्म. मनुष्य जन्म हा इतरांच्या मदतीसाठी निर्माण झालेला जन्म आहे. अगदी आपण बरोबर. फक्त स्वतःचे खिसे भरतोय. त्या बरोबर. परमेश्वराने तुम्हाला इतरांसाठी बनवलेलं आहे हे का नाही तुम्ही लक्षात घेत? बरोबर. तुम्ही जेव्हा इतरांसाठी विचार करता, इतरांसाठी ज्यावेळेस तुम्ही मदतीचा हात पुढे करता, हम्म. त्यावेळेस बाय डिफॉल्ट कुठून ना कुठून तुमच्या जीवनामध्ये प्रॉस्पेरिटी निर्माण होत असते. बरोबर. हे गणित सायन्सकडे पण नाही आहे, हा. हे आध्यात्मिक गणित आहे. दान धर्म करणं किती इम्पॉर्टंट आहे. खूप खूप. एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये जेव्हाही कुठल्या ग्रहाची इडापिडा सुरू होते त्याने दान धर्मावरती फोकस करावं. बऱ्यापैकी त्या निगेटिव्हिटीचा इम्पॅक्ट कमी झालेला त्याला दिसेल. बरोबर. ह्याच्या निगडीत आता बोललात जसं की जर आजारपण पण असतात, त्या आजारपणावरती पण काही असा आध्यात्मिक आहे का गोष्ट? कारण का बाकीच्या सांगतात रेमेडीज भरपूर की असं खर्चा बाबतीत भरपूर सांगतात की होम हवन करा, असं करा, इकडे जाऊन या, तिकडे. ते न करता आध्यात्मिकरित्या आपण जाण्यासाठी. बरोबर. राम रक्षा स्तोत्रम हम्म. या स्तोत्रामध्ये इतकी पॉवर आहे हम्म. की मेडिकल सायन्स सुद्धा यासमोर काहीच नाही करू शकत. ओके. म्हणजे मेडिकल सायन्स आहे, हम्म. पण त्याचबरोबर या राम रक्षा स्तोत्रमचं पठण जर तुम्ही मल्टिपल टाइम जर हा, करायला हा. सुरू केलं, तुम्हाला काही दिवसातच कळेल की हा आजार बऱ्यापैकी कमी झालेला असेल. ओके. पटींमध्ये करा. हा. समजा तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कॅन्सर आहे हा. किंवा हार्ट रिलेटेड इश्यू आहे किंवा कोणताही आजार जो कमी होत नाहीये, हा. 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 एक पर्टिक्युलर वेळ डिसाईड करा की मी या वेळेला बसून स्वतःसाठी नसेल, समजा तुमच्या घरातली एक व्यक्ती आहे जी करू शकत नसेल, त्या व्यक्तीसाठी तुम्ही संकल्पानिशी म्हणा की मी आज या वेळेला बसून हा. एवढ्या मात्रामध्ये मी रामरक्षा स्तोत्रमचं पठण करणार आहे. ओके. आणि रामरक्षा स्तोत्रमचं पठण सुरू करा. हा. होऊ शकेल ते 5 वेळा होऊ शकेल, 7 वेळा होऊ शकेल, 11 वेळा, डिपेंड. हम्म. चेक करा जेवढे तुम्ही मल्टिपल फॉर्म मध्ये, फक्त एवढंच की त्याच्यामध्ये क्वालिटी असा, नुसती फक्त रट्टा मारला असं नको. मनापासून करा ती मनापासून. गोष्ट. आणि चेक करा आजारामध्ये काय फरक पडतो. ओके. हे जेवढे उपाय आहेत ते मी स्वतःवरती अनुभवलेले आहेत. हम्म. येस. आज मी पॉडकास्टमध्ये आलेलो आहे. मला बॅकचं खूप पेन आहे, तरी सुद्धा मी आलेलो आहे, कारण राम रक्षा स्तोत्रांचं पठण मी गेले 3 दिवस कंटिन्यू करून आज मी इथे बऱ्यापैकी आलेलो आहे. ओके. येस. त्यानंतर जर एखाद्या कामात यश भेटत नाही, कोणताही काम असू दे, आपलं यश भेटत नाहीये, तर ते यश लवकर भेटण्यासाठी काही आहेत का? ठीक आहे, नक्कीच. कसं आहे, प्रत्येक कार्यासाठी एक देवता ठरलेली आहे. ओके. कोणत्याही
कामाची कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात बाप्पाच्या नावाने सुरुवात केली जाते. बरोबर. म्हणजे बाप्पा ह्या त्या गोष्टीची सुरुवात करतो. हा. ठीक आहे. कोणतंही कार्य थांबलेलं आहे समजा. ओके. त्या व्यक्तीने घरामध्ये म्हणजे मंगळवारपासून ही दिवसाची सुरुवात करावी. हा. देवासमोर बसून आसनावरती बसून हा. 21 दुर्वा घ्यायच्यात. हम्म. काही अक्षदा असतील, थोडीशी फुलं असतील. गणपती समोर बसून हम्म. गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं. ओके. आणि म्हणत असताना समजा मी गणपती अथर्व शीर्षाला सुरुवात केलेली आहे आणि मला एक एक दुर्वा आणि एक एक तांदूळ, अख्खे तांदूळ आणि फुलांची थोड्याशा ज्या पाकळ्या केलेल्या असतील ते थोडं थोडं आपल्याला टाकायचं असतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गे स्तुष्टुवासस्तमशदायु. ओके. समथिंग लाईक एक तो एक एनर्जीचा फ्लो फील झाला पाहिजे. वाटलं पाहिजे की मी हे करतोय. पटकन नाही होणार. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला वाचूनही करावं लागेल. बरोबर. पण तुम्हाला फरक जाणवेल की ज्या कामात तुम्हाला यश नाही आहे त्याचे मार्ग कुठून ते निर्माण नक्कीच होतील. ओके. येस. म्हणजे ह्या रेमेडीजनी खूप अध्यात्मामध्ये इतकी शक्ती आहे ना की मोठ्यातल्या मोठ्या प्रॉब्लेम्सला सुद्धा तोडलं जाऊ शकतं. बरोबर. मी तुम्हाला एक स्वामींचं एक उदाहरण सांगतो. मी आता तेच बोलणार होतो. तो एक मूवी आहे स्वामींवरती, त्याच्यावर पण अध्यात्म याच्यावरती भरपूर फोकस केलाय. बरोबर. बोला तुम्ही. बोला. तुम्ही स्वामींना बसलेले पाहिलेत? स्वामी कसे बसलेले आहेत? स्वामी असे बसलेले असे थोडा हात क्रॉस ठेवून. माहिती आहे ते का बसलेत तसे? नाही. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जितकेही प्रॉब्लेम्स असेल स्वामी म्हणतात तू कशाला घाबरतो, हे 9च्या 9 ग्रह मी माझ्या हाताखाली दाबून ठेवलेले आहेत, तू कशाला घाबरतोस, तू सुरुवात तर कर. ही आहे स्वामींची प्रचिती. ओके. विश्वास खूप महत्वाचा आहे, तुमची श्रद्धा महत्वाची आहे. बरोबर. बाकी सगळं तारायला ते बसलेले आहेत. ओके. ही सिटिंग पोझिशन आजपर्यंत माहिती नव्हती. अगदी बरोबर. खूप छान गोष्ट सांगितली ती. तर ऑलमोस्ट तुम्ही भरपूर रेमेडीज सांगितले आत्तापर्यंत आम्हाला, म्हणजे ज्याच्यानी आमच्या व्ह्युअर्सला हेल्प होईल त्या गोष्टींसाठी. तर ठीक आहे. त्या आता एक लास्टचा बहुतेक ऑलमोस्ट गोष्टी कव्हर केल्यात, पण जाता जाता तुमचा एखादा एक्सपिरियन्स, तुमच्या एखाद्या रेमेडीजनी किंवा तुमच्या एखाद्या सल्ल्याने एखाद्याच्या म्हणजे आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडलंय किंवा काही मोठं चेंजेस आले आहेत, कुठे काहीतरी गोष्ट म्हणजे अडकलेली गोष्ट असते किंवा काही असू दे, चेंजेस आलेत आणि त्यावेळेस तुम्हाला पण ती गोष्ट बरी वाटली अशी, ती अशी एखादी गोष्ट शेअर करा आमच्यासाठी. असे शेकडो हजार उदाहरण आहेत माझ्याकडे. बरोबर. पण एक खूप महत्त्वाचा एक पॉईंट तुमच्यासमोर मांडतो. हल्ली प्रत्येकाला आपलं मूळ बाळ असावं असं वाटतं. बरोबर. समजा एखाद्या व्यक्तीचं वय 50च्या याला आहे आणि त्याला मूळबाळ झालेलं नाही म्हणून व्यक्ती खूप दुःखी आहेत. मी चेक केलेलं आहे की या व्यक्तीचं स्लिपिंग डिरेक्शन कुठल्या झोनमध्ये येत आहे. ओके. एका केसमध्ये असं झालं की ही व्यक्ती डिस्पोजल ॲक्सिसमध्ये झोपत होती. ओके. ती डिरेक्शन होती नैऋत्य आणि दक्षिण. ओके. हा डिस्पोजल ॲक्सिस आहे. इथे झोपल्यामुळे बाळ कन्झीव्ह होणार नाही. ओके. त्यांना मी फक्त दक्षिणेकडे शिफ्टिंग केलं आणि काही काळानंतर एक गुड न्यूज त्यांनी मला ती दिली. ओके. अशी असती गोष्ट झालेली आहे. ओके. एका केसमध्ये होतं असं की या घराचा जो टॉयलेट होता, जसं मी मगाशी पण सांगितलं की टॉयलेट खूप मॅटर्स करतो की तो कोणत्या झोनमध्ये आहे. त्या घराचा जो टॉयलेट ईशान्य दिशेत होतं, त्यांनाही मूलबाळ नव्हतं. ओके. या घराचा टॉयलेटची सीट मी फक्त थोडीशी सरकवून एका राईट झोनमध्ये आणली. त्यांची गुड न्यूज मी पाहिलेली आहे. ओके. ज्यांचं वय 45-50च्या पुढे गेलेलं आहे त्यांच्या घरात सुद्धा मी या गुड न्यूज पाहिलेल्या आहेत. ओके. येस. आणि एक अशी केस आहे जिथे त्यांचा जो मुलगा तो सुसायडल थॉट्स आणत होता. सारखं त्याला म्हणे की मला जगायचंच नाहीये, हे नाही करायचं, जगण्याची पूर्ण इच्छाच संपलेली असं वाटत होतं. मी चेक केलं की हा व्यक्ती नक्की कुठे झोपतोय. त्याची स्लिपिंग डायरेक्शन मी चेक केली. तो पश्चिम आणि वायव्येच्या अशा झोनमध्ये झोपत होता जी आहे डिप्रेशनचीच दिशा. ओके. जिथे आम्ही टॉयलेटची दिशा देतो. का? कारण त्या दिशेमध्ये आपण सगळ्या गोष्टी हलक्या करत असतो. मग ते विचार होऊ शकतात, शरीरातली जी घाण ती आपण काढत असतो. समथिंग लाईक. तो त्याच दिशेमध्ये झोपायचा, त्यामुळे तो इतक्या डिप्रेशनमध्ये होता. मी त्याला फक्त त्या दिशेमध्ये हलवून पश्चिमेला आणलं आणि 1 महिन्यानंतर त्यांचा कॉल आला की मुलामध्ये चांगला बदल झालेला आहे.
अरे बापरे. काय मोठ्या गोष्टी करायला लागतात? काहीच नाही. पण लोकांना वास्तुशास्त्रच कळालेलं नाही, की वास्तुशास्त्र एकच लोकांना कळतं, की वास्तुशास्त्र म्हणजे खूप मोठा खर्च, खूप मोठी तोडफोड. पूर्वी तोडफोड व्हायची, पूर्वी केल्या जायच्या. बरोबर. आता मेजॉरिटी गोष्टी सायंटिफिक बेसिसवरती केल्या जातात. रंगसंगती, ऊर्जा शिफ्टिंग या सगळ्या गोष्टी आता आलेल्या आहेत. त्याच्यावरती अभ्यास केला गेलेला आहे. सखोल Yes. अभ्यास केल्यामुळे Yes. ती गोष्ट म्हणजे एकदम भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च न करता थोडक्यात रेमेडी करून पण तिला इफेक्ट देऊ शकतो आपण. 100%. ओके. तर खूप साऱ्या गोष्टी तुम्ही शेअर केल्यात इथे येऊन आमच्यासोबत. आमच्या व्ह्युअर्सचे जे काही प्रश्न होते त्यांना तुम्ही सॉल्व्ह केले असं तर मला तरी वाटतंय. काही अजून असतील तर आपण घेऊच नंतर. पण तुम्ही आल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद बोलतो. आणि धन्यवाद. खरं थँक्यू आल्याबद्दल. तर हा आजचा आपला एपिसोड होता. तुम्ही जे क्वेश्चन्स केले होते, तुमचे जे काही प्रश्न होते ह्याच्यावरती पूर्णपणे मी घेतला होता. ह्याच्यामध्ये मोस्टली असं वाटतं मला, मी जेवढे क्वेश्चन्स होते ते ओव्हरऑल कव्हर केले आहेत. तरी तुम्हाला असं वाटत असेल की आमचा काही प्रश्न राहिला तर तुम्ही नक्की मला DM करू शकता, व्हॉट्सअपला किंवा इन्स्टाला मेसेज करू शकता, किंवा यूट्यूबची ही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. आणि जर सरांचा काही तुम्हाला सपोर्ट पाहिजे असेल तर त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे जे काही वास्तू रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील, नव्या घरानुसार, किंवा पॉडकास्ट मी पाहिला आता पूर्ण समजून येईल, काही असेल त्या नंबरवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ती चर्चा त्यांच्यासोबत करू शकता. नक्कीच सर. रजा घेतो आणि आजचा पॉडकास्ट आपण इथेच आवरता घेतोय. तर पाहत राहा MH टॉक्स.